नमस्कार. पाठीमागच्या तासाला आपण बघितलं होतं फॅक्टर अफेक्टिंग ऑन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता त्याच्यानंतरचा पार्ट आहे रिएक्शन्स ऑफ हॅलोअरिन्स. जसं आपण हॅलो अल्किनच्या रिएक्शन बघितल्या तशा आता आपल्याला बघायच्या आहेत हॅलोअरिनच्या. आता त्याच्यामध्ये पहिली रिएक्शन आहे ऍक्शन विथ सोडियम. हॅलोअरिनची रिएक्शन कोणाबरोबर करायची आहे? सोडियम मेटल बरोबर. आता याच्यामध्ये पहिली रिएक्शन आहे फिटिक रिएक्शन. फिटिक रिएक्शन. फिटिक रिएक्शन आता कशाला म्हणायचं फिटिक रिएक्शन? तर व्हेन टू मॉलिक्युल्स ऑफ अरिल हॅलाइड इज हीटेड विथ मेटल लाइक सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर इट फॉर्म्स डायफिनिल. तर त्याचं रूपांतर कशात होतं? डायफिनिल मध्ये. त्या रिएक्शनला आपण म्हणतो फिटिक रिएक्शन. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही काय करायचं? अरिल हॅलाइड घ्यायचं आणि त्या अरिल हॅलाइडची रिएक्शन कुणाबरोबर करायची? सोडियम मेटल बरोबर ड्राय इथरच्या सानिध्यात. म्हणजे बघा फेन अरिल हॅलाइड ArX म्हणजे काय? अरिल हॅलाइड. या अरिल हॅलाइडला काय करायचं? सोडियम मेटल बरोबर रिएक्ट करायचं. अरिल हॅलाइड किती घ्यायचे? 2. कुणाच्या सानिध्यात? ड्राय इथर. याच्या सानिध्यात जर आपण हीट केलं तर त्याच्यातून सोडियम हॅलाइड बाहेर पडतो NaX आणि आपल्याला काय मिळतं? AR 2. या रिएक्शनला आपण म्हणतो फिटिक रिएक्शन. या रिएक्शनला काय म्हणायचं? फिटिक रिएक्शन. डायफिनिल किंवा त्याला आपण बायफिनिल म्हणतो. हेच ARच्या जागी आपल्याला अरोमॅटिक रिंग काढली तरी चालतं. फॉर एक्झाम्पल जर आपण ARच्या जागी समजा बेंझिन रिंग घेतली, हे अरिल हॅलाइड आहे, याचं नाव आहे क्लोरोबेंझिन. क्लोरोबेंझिन याला काय करायचं? सोडियम मेटल बरोबर. आणि क्लोरोबेंझिन किती घ्यायचे? 2. ड्राय इथर याच्या सानिध्यात हीट केल्यानंतर त्याच्यातून सोडियम क्लोराईड बाहेर पडतो. सोडियम क्लोराईड आणि आपल्याला मिळतं डायफिनिल किंवा बायफिनिल. बायफिनिल या रिएक्शनला म्हणायचं फिटिक रिएक्शन. व्हेन टू मॉलिक्युल्स ऑफ अरिल हॅलाइड is heated with sodium metal in presence of dry ether it forms diphenyl is called a फिटिक रिएक्शन. वर्त रिएक्शनच्या नेमकं उलट आहे. वर्त मध्ये काय केलं आपण? दोन्हीच्या दोन्ही अल्किल हॅलाइड घेतलं होतं आणि त्या अल्किल हॅलाइडला आपण सोडियम मेटल बरोबर ड्राय इथरच्या सानिध्यात आपण हीट केलं. इथं फक्त अल्किल हॅलाइडच्या जागी काय? अरिल हॅलाइड. दोन्हीच्या दोन्ही मॉलिक्युल अरिल हॅलाइडचे. या रिएक्शनला म्हणायचं फिटिक रिएक्शन. याच्यामध्ये दुसरे वर्त फिटिक रिएक्शन. वर्त फिटिक रिएक्शन. वर्त फिटिक रिएक्शन. आता वर्त फिटिक रिएक्शन कशाला म्हणायचं किंवा दोन्हीमध्ये काय फरक आहे? तर याच्यामध्ये एक मॉलिक्युल अल्किल हॅलाइड घ्यायचा आणि एक मॉलिक्युल अरिल हॅलाइड घ्यायचा आणि त्या ड्राय इथरच्या सानिध्यात सोडियम मेटल बरोबर हीट करायचं. त्याला आपण म्हणतो वर्त फिटिक रिएक्शन. रिएक्शन इन विच व्हेन one molecule of alkyl halide is heated with sodium metal and another molecule is the aryl halide in a dry ether to form a aromatic hydrocarbon. म्हणजेच बघा समजा आपण क्लोरोबेंझिन हा काय आहे? अरिल हॅलाइड आहे. याला सोडियम मेटल बरोबर हीट करायचं आणि दुसरा जो अल्किल हॅलाइड घ्यायचा. दुसरा काय करायचा? अल्किल हॅलाइड घ्यायचं. याचं नाव आहे मिथाइल क्लोराइड. मिथाइल क्लोराइड.
ड्राय इथरच्या सानिध्यात हीट करायचं. ड्राय इथर, एक मॉलिक्यूल घेतलाय आपण अरिल हॅलाइड आणि एक मॉलिक्यूल घेतलाय आपण अल्किल हॅलाइड. अरिल हॅलाइड आणि अल्किल हॅलाइडला सोडियम मेटल बरोबर हीट करायचं ड्राय इथरच्या सानिध्यात. त्याच्यातून सोडियम क्लोराईड बाहेर पडतो, याच्यामधून सोडियम क्लोराईड बाहेर पडतो आणि एरोमॅटिक रिंग आणि मिथाइल ग्रुप, याला म्हणायचं टोल्विन. टोल्विन किंवा एनिसोल, टोल्विन किंवा एनिसोल. या रिएक्शनला म्हणायचं वर्थ फिटिग रिएक्शन. व्हेन one molecule of alkyl halide and another molecule of aryl halide is heated with metal like sodium in presence of dry ether, it forms aromatic hydrocarbon, that is toluene, is called worth fittig reaction. त्या रिएक्शनला म्हणायचं वर्थ फिटिग रिएक्शन आणि ही पहिली रिएक्शन आहे ऍक्शन विथ सोडियम. आणि याच्यामध्ये आपण अल्किल हॅलाइड मध्ये काय बघितलं होतं, फक्त वर्थ रिएक्शन. वर्थ रिएक्शन मध्ये काय असतात, दोन्हीच्या दोन्ही अल्किल हॅलाइड. ही पहिली रिएक्शन आहे ऍक्शन विथ सोडियम, ऍक्शन विथ सोडियम. आता सोडियम बरोबर रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. दुसरी रिएक्शन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. दुसरी रिएक्शन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता अरिल हॅलाइडचा जर आपण विचार केला तर अरिल हॅलाइड डज नॉट अंडरगो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इझिली अंडर द नॉर्मल कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. जर आपण नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशरचा विचार केला तर अरिल हॅलाइडच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होत नाही. अरिल हॅलाइड याच्या डज नॉट अंडरगो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. कधी ऍट नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. जर आपण नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशरचा विचार केला तर त्या टेम्परेचरला अरिल हॅलाइडच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होत नाही. आता का होत नाहीत तर त्याचं रिजन आहे, एक रेझोनन्स इफेक्ट आहे आणि दुसरा sp2 हायब्रिडाइज्ड. आपण बघा, पहिलं जर आपण अरिल हॅलाइडचा विचार केला तर अरिल हॅलाइड वर एक हॅलोजन असतो, म्हणजे जो एक हॅलोजन आहे, वन हॅलोजन. कशावर आहे, वन हॅलोजन जो प्रेझेंट असतो ऑन एरोमॅटिक रिंग. एरोमॅटिक रिंग तो वन हॅलोजन ऑन एरोमॅटिक रिंग कंटेनिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ज्याच्यावर काय असतात, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. दीज आर कॉन्जुगेशन विथ एरोमॅटिक रिंग. कॉन्जुगेटेड मध्ये प्रेझेंट असतो, कॉन्जुगेशन मध्ये असतो. म्हणजे द वन हॅलोजन ॲटम ऑन एरोमॅटिक रिंग containing lone pair of electron, these are conjugated with the aromatic system. त्या aromatic systemला तो कसा असतो, conjugated. Conjugation म्हणजे alternate single bond, double bond. आपल्याला दाखवता येतील. फॉर एक्झाम्पल जर आपण क्लोरोबेन्झिन घेतलं, या क्लोरोबेन्झिनवर काय असतात, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करतात, रेझोनन्स इफेक्ट दाखवतात. म्हणजे हे इथं, हे इथं, हे स्ट्रक्चर जर फर्स्ट असेल, स्ट्रक्चर सेकंड, इथं आलं डबल बॉन्ड, इथं आला चार्ज प्लस, डबल बॉन्डचं रूपांतर झालं सिंगल, याच्यावर आला चार्ज मायनस.
याच्या पुढं हा जो एरो आहे तो रेझोनेटिंग एरो, हा बॉन्ड इथं, हा बॉन्ड इथं. इथं आलं डबल बॉन्ड Cl आणि आता निगेटिव्ह चार्ज इथं. पुढं हा बॉन्ड इथं, हा बॉन्ड इथं, डबल बॉन्ड Cl, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. स्ट्रक्चर सेकंड, हे थर्ड, हे फोर्थ आणि फिफ्थ स्ट्रक्चर मध्ये हा बॉन्ड इथं आणि हा बॉन्ड इथं. Cl हे स्ट्रक्चर फिफ्थ. याला म्हणायचं रेझोनन्स इफेक्ट. म्हणजे जे हॅलोजन आहे त्या हॅलोजनचे जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ते काय असतात, कॉन्जुगेशन सिस्टीम मध्ये असतात. आणि अरिल हॅलाइड, अरिल हॅलाइड हा शॉर्टर बॉन्ड लेंथ असते. अरिल हॅलाइड मध्ये शॉर्टर बॉन्ड लेंथ, शॉर्टर बॉन्ड लेंथ आणि किती असते, 169 पिकोमीटर. अरिल हॅलाइड शॉर्टर बॉन्ड लेंथ आणि किती असते, 169 पिकोमीटर. अरिल हॅलाइड मध्ये हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन असतं sp2, म्हणजे शॉर्टर बॉन्ड लेंथ, sp2 हायब्रिडायझेशन. बॉन्ड जेवढी शॉर्ट तेवढा तो बॉन्ड कसा असतो, स्ट्रॉंगर. बॉन्ड्स आर स्ट्रॉंगर, त्यामुळे ते बॉन्ड सहजासहजी ब्रेक होत नाही. म्हणून अरिल हॅलाइड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इझिली दाखवत नाही. तेच जर आपण अल्किल हॅलाइडचा विचार केला, अल्किल हॅलाइड म्हणजे RX, अल्किल हॅलाइड मध्ये जी बॉन्ड लेंथ असते ती असते लॉंगर, लॉंगर बॉन्ड लेंथ आणि किती असते, 178 पिकोमीटर, 178 पिकोमीटर असते. आणि त्याच्यामध्ये जे हायब्रिडायझेशन आहे ते काय असतं, sp3 हायब्रिडायझेशन असतं sp3. त्यामुळे ते बॉन्ड्स कसे असतात, वीकर. बॉन्ड्स आर वीकर. त्यामुळं अरिल हॅलाइडची रिएक्टिव्हिटी जास्त असते किंवा इथं आपल्याला हायर रिएक्टिव्हिटी, हायर रिएक्टिव्हिटी आणि इथं लोअर रिएक्टिव्हिटी. याच्यामध्ये लोअर रिएक्टिव्हिटी कुणाबरोबर, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बरोबर. हे पहिलं रिझन रेझोनन्स इफेक्ट आणि sp2 हायब्रिडाइज्ड. त्याच्यानंतर पुढचं, आता न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन साठी आपल्याला SN1 आणि SN2 या दोन पद्धतीने आपण काय करतो, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. मग SN1 मध्ये काय तयार होतं, कॅटायन. उदाहरणार्थ आपण अरिल हॅलाइड घेतलं, हा अरिल हॅलाइड आहे. याचं जर आपण डिसोसिएशन केलं तर काय तयार होतं, फिनिल कॅटायन. म्हणजे इथून बॉन्ड ब्रेक केला, हा जो काय आहे फिनिल कॅटायन, फिनिल कॅटायन. आता हा जो कॅटायन आहे हा रेझोनन्सनं स्टॅबिलाइज्ड होत नाही. फिनिल कॅटायन डज नॉट स्टॅबिलाइज्ड, डज नॉट स्टॅबिलाइज्ड बाय रेझोनन्स, बाय रेझोनन्स. त्यामुळं किंवा सिन्स SN1 इज नॉट पॉसिबल, त्यामुळं त्याच्यामध्ये SN1 रिएक्शन पॉसिबल नसते. कारण SN1 मध्ये आपण काय बघितलं होतं, कार्बोकॅटायन. याच्यामध्ये काय तयार होतं, फिनिल कॅटायन. जो फिनिल कॅटायन तयार होतो तो फिनिल कॅटायन रेझोनन्सनं स्टॅबिलाइज्ड होत नाही. त्यामुळं SN1 ची पॉसिबिलिटी काय होते, रुल्ड आउट किंवा पॉसिबल नसतो. आणि जर आपण SN2 चा विचार केला तर SN2 मध्ये बॅकसाइड अटॅक फेवर असतो. SN2 रिएक्शन, SN2 मध्ये काय असतो, बॅकसाइड अटॅक, बॅकसाइड अटॅक. SN2 घडण्यासाठी बॅकसाइड अटॅक होणं गरजेचं आहे, परंतु याच्यामध्ये बॅकसाइड अटॅक इज ब्लॉक्ड.
ड्यू टू ॲरोमॅटिक रिंग, ड्यू टू ॲरोमॅटिक रिंग. त्या ॲरोमॅटिक रिंग मुळे याच्यामध्ये बॅकसाइड अटॅक सुद्धा काय होतो, ब्लॉक होतो. त्यामुळं SN2 रिएक्शन also not possible, also not possible. त्यामुळं अरिल हॅलाइडच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपल्याला इझिली करता येत नाहीत. म्हणून आपण सुरुवात काय केली, अरिल हॅलाइड डज नॉट अंडरगो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स इझिली अंडर द नॉर्मल कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. आता तरी देखील आपल्याला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन लिहायचे आहेत. फक्त आपण काय करणार आहे, तर रिएक्शन कंडिशनचा वापर करणार आहे. आता समजा आपण क्लोरोबेन्झिन घेतलं, क्लोरोबेन्झिन हे काय आहे, क्लोरोबेन्झिन. याची रिएक्शन आपल्याला कोणाबरोबर करायची आहे, सोडियम हायड्रॉक्साईड 623 केल्विनला प्रेशरच्या सान्निध्यात आणि H+ म्हणजे ऍसिडच्या सान्निध्यात. त्यावेळेस काय होतं, हा जो न्यूक्लिओफाईल आहे याच्या जागी काय करतं, OH- जागा घेतो. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, इथं OH येतं आणि इथं Cl जातं. म्हणजे Clच्या जागी कोणी घेतलं, OH. Cl सुद्धा काय आहे, न्यूक्लिओफाईल आहे. OH सुद्धा काय आहे, न्यूक्लिओफाईल आहे. म्हणून आपण त्याला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतो. आणि आपल्याला मिळतं फिनॉल. ही रिएक्शन आहे. किंवा जर आपण क्लोरोबेन्झिन घेतलं, त्याला जर आपण सोडियम सायनाइड कुणाच्या सानिध्यात, कॉपर सायनाइडच्या सानिध्यात 473 केल्विनला प्रेशरच्या सानिध्यात, तर काय होतं, Clच्या जागी काय जातं, Cn आणि Cl त्याच्यातून काय होतं, बाहेर पडतं. याला म्हणतो आपण सायनोबेन्झिन. Clच्या जागी कोण गेलाय, Cn. Cn हा काय आहे, न्यूक्लिओफाईल. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्याच्यानंतर जर समजा आपल्याला काय करायचं आहे, Clच्या जागी NH2 आणायचं आहे. Clच्या जागी काय करायचं आहे, आपल्याला NH2 आणायचं आहे. कसं आणणार, क्लोरोबेन्झिन प्लस, आता काय करायचं आपल्याला, NH2 आणायचं आहे, NH2. मग काय करायचं, तर अमोनियाची ऍडिशन करायची. काय करायची, अमोनियाची ऍडिशन कॉपर ऑक्साईडच्या सानिध्यात. अमोनिया प्लस कॉपर ऑक्साईड आणि काय करायचं, प्रेशरच्या सानिध्यात हीट करायचं. प्रेशर किती टेम्परेचरला, 473 केल्विनला प्रेशरच्या सानिध्यात. तर या Clच्या जागी काय जातं, NH2. NH2 कॉपर आणि क्लोरीन एकत्र येतं, कॉपर क्लोराईड आणि वॉटर, आणि आपल्याला मिळतं ऍनिलीन. आणि काय मिळतं आपल्याला, ऍनिलीन. आता बॅलन्स करावं लागेल. बॅलन्स करण्यासाठी याला 2 न गुणा, याला 2 न गुणा, याला 2 न गुणा, 2 कॉपर आहेत म्हणून याला 2 न गुणा. हायड्रोजन किती झाले, 3 दोन्ही 6, इथे किती 2 दोन्ही 4 आणि 2 6, 1 ऑक्सिजन 1 ऑक्सिजन, आणि आपल्याला काय मिळलं, ऍनिलीन. या झाल्या सिंपल न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता जर समजा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर प्रेझेंट असेल, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर प्रेझेंट असेल, बघा इथं समजा Cl आहे आणि इथं काय आहे, NO2. हा NO2 काय आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. याला सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर 433 केल्विनला हीट करायचं. सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर 433 केल्विनला जर हीट केलं आणि नंतर काय करायचं, हायड्रोलिसिस. हा OH जो आहे तो Clच्या जागी जातो. आणि NO2 आणि इथं काय येतं, Cl. आता जेवढं इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपची संख्या जास्त, आर्थो आणि पॅरा, तेवढं तो प्रोडक्टचं इल्ड काय असतं, जास्त असतं. आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आपण 1 घेतलाय,
जर समजा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आपण 2 घेतलं, Cl NO2 आणि NO2, एक आर्थो पोझिशनला आहे आणि एक आहे पॅरा पोझिशनला आहे. आर्थो आणि पॅरा पोझिशन याला जर आपण सोडियम कार्बोनेट कोणाबरोबर हिट करायचं, सोडियम कार्बोनेट 403 केल्विनला, 403 केल्विनला, आणि हायड्रॉलिसिस, तर त्या Cl च्या जागी काय जातो, OH, आणि त्याच्यातून Cl बाहेर पडतं आणि हे NO2 याच्यापेक्षा याचं इल्ड जास्त, कारण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपची संख्या किती आहे, 2. जर समजा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपची संख्या वाढली, इथं Cl NO2 आणि NO2, याला काय करायचं, वार्म विथ वॉटर, वॉटर बरोबर काय करायचं, वार्म जर केलं तर Cl च्या जागी काय जातं, OH, NO2 आणि इथं काय बाहेर पडतं, Cl. आता याचं इल्ड सगळ्यात जास्त असतं, याचं नाव आहे पिक्रिक ऍसिड, 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. 1, 2, 3, 4, 5, 6 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल, किंवा त्यालाच म्हणायचं पिक्रिक ऍसिड. म्हणजे इल्डचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, त्यावेळेस त्याचं इल्ड आपल्याला साधारण आढळतं 55%. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपची संख्या 3 आहे, त्यावेळेस याचं इल्ड किती आहे, 93%. म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपची संख्या जेवढी जास्त तेवढं त्या प्रोडक्टचं इल्ड जास्त. या सर्व रिएक्शन आहेत न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. जुन्या सिलेबसला आपल्याला 1, 2 आणि 3 या जुन्या सिलेबस मध्ये होता, आणि नवीन सिलेबस मध्ये हे न देता या दिलेत 1, 2, 3, पण आपल्याला दोन्हीही महत्वाचे आहेत. या आहेत न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. रिएक्शन्स ऑफ हॅलोअरिन मध्ये पहिली ऍक्शन विथ मेटल आणि दुसरी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. पुढच्या तासाला तिसरी रिएक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, ते आपण नंतरच्या तासाला.